निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे माफियांकडून गायरान जमिनीतील अवैध गौण खनिजाची लूट सुरू। महसूलचे मंडळ अधिकारी व तलाठी मात्र आपले उकळ पांढरे करून घेण्यात मग्न। शासनाच्या लाखो रुपये रॉयल्टीला चुना। निलंगा तालुक्यातील मौजे कोकळगाव येथे गायरान जमिनीवरील तळ्यातील अवैध गौण खनिजावर उत्खनन माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। येथे दिवस रात्र बेसुमार उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असताना महसूल विभागातील मंडळ अधिकारी व तलाठी हे आपले उकळ पांढरे करून घेण्यात मग्न असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। सध्या परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन माफियांचा सुळसुळाट वाढला असून अवैध वाळू उपसा वाहतूक रात्रभर राजरोसपणे सुरू आहे। गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपसा वाहतूक होत असताना महसूलचे अधिकारी याविरुद्ध काहीच कारवाई करत नसल्यामुळे तहसील प्रशासनाच्या कार्यभारावर शंका उपस्थित केली जात आहे। वाळू माफिया व गौण खनिज माफिया यांच्यात पडद्यामागून व्यवहार होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे। गायरान जमिनीवरील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपसा वाहतूक यावर नियंत्रण ठेवणे, शासकीय संपत्तीचे रक्षण करणे हे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचे कर्तव्य आहे। अवैध गौण खनिज उत्खनन व अवैध वाळू उपसा वाहतूक करणाऱ्या वाहनावर कायदेशीर कारवाई करणे, अशी वाहने जप्त करणे, याबाबत तहसील कार्यालयात अहवाल दाखल करणे हे तलाठी यांचे कर्तव्य असते। तसेच रॉयल्टी भरून परवानगी घेतलेल्या गौण खनिजाची परवान्यानुसार व नमूद केलेल्या मुदतीत उत्खनन होत आहे किंवा नाही यावर देखरेख करण्याचे काम तलाठी यांचेच असते। परंतु प्रत्यक्षात परिसरातील महसूल अधिकारी व अवैध गौण खनिज व वाळू माफिया यांच्यातील अभद्र छुप्या मैत्रीच्या व्यवहारामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल कर बुडत आहे। याची चौकशी वरिष्ठ अधिकारी कधी करणार, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे। माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी मिलिंद कांबळे, विशेष प्रतिनिधी जिल्हा लातूर।